हॅलो फ्रेंड्स, आम्ही चाललो आहे राणीच्या बागेत भायखळा. कारण दादाला ना स्कूलमध्ये सांगितलं आहे झूबद्दल प्रोजेक्ट लिहायला. त्यासाठी आम्ही दादाला घेऊन चाललो आहे. दादाची आत्या आहे, दादाची दीदी आहे सोबत आणि त्याची मम्मा पण आहे. आम्ही सर्वजण चाललो आहे भायखळ्यामध्ये. तिथं आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि बघा विहानची आजी आणि विहान पण आहे सोबत. पेरेंट्स आहेत त्या पण तिकडेच चाललेले आहेत आमच्यासोबत. आम्ही सर्वजण तिकडेच चाललेलो आहे भायखळ्याला झूला भेट द्यायला. तिकडे आम्ही भरपूर ॲनिमल्स बघणार, एन्जॉय करणार, फोटो काढणार. तर थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचू. मग तुम्हाला दाखवते मी भायखळा झू. बघा इथे आलो आहे आम्ही भायखळा झूमध्ये. तिथं आता आम्ही आतमध्ये एंट्री करतो आहे. थोड्याच वेळामध्ये आता आतमध्ये जाणार आम्ही. बघा दादा कसा दर्शनाबरोबर त्याच्या दीदीबरोबर चालला आहे. त्याची आत्या पण आहे आणि त्या विहानच्या आजी पण त्याला घेऊन चाललेले आहे. आम्ही सर्वजण आतमध्ये आलो आहे आता झूमध्ये. तिथं आम्हाला बॅग वगैरे काय अलाउड नव्हतं. तिथूनच आम्ही कॅन्टीनमध्येच जाणार होतो. तिकडे आम्ही भरपूर एन्जॉय करणार होतो, भरपूर खेळणार होतो. बघा दादा कसा पळतो आहे दीदीबरोबर आणि भरपूर एन्जॉय करतो आहे. आणि आम्ही भरपूर फोटोज आणि सेल्फीज पण काढलेल्या. गर्दी पण थोडीफार होती तिकडे. बघा त्या दादाच्या आज्ञा पण आहेत माझ्यासोबत. आम्ही चाललो आहे दोघीजणी मागून आणि दादा दर्शनासोबत पुढे गेला आहे निघून. इकडे बघा दादाने कसे फोटो काढलेले आहेत. त्या स्टॅच्यूबरोबर भालू आहे, मोगली आहे, त्यांच्याबरोबर फोटो काढत बसलेला आणि मग भालूवर बसला, एन्जॉय करत होता. भरपूर एन्जॉय केला त्याने आणि खूप मजा आली आम्हाला. आम्ही पण भरपूर एन्जॉय केला तिकडे भायखळा झूमध्ये. दादा बघा कसा एन्जॉय करतोय, खेळतोय मस्त त्यांच्यासोबत. तिथे त्याला फ्रेंड पण झाले, त्या फ्रेंडसोबत पण गप्पा मारत होता भरपूर. इकडे आम्ही सर्वजण फिरत होतो. दर्शना पण खूप एन्जॉय करत होती. दादाच्या आत्या पण खूप एन्जॉय करत होत्या. आम्हाला खूप मजा आली तिकडे आतमध्ये. वाघ बघायला गेलेलो तो झोपलेला होता वाघ, त्यामुळे त्याचा व्हिडिओ नाही काढता आला मला. हे बघा त्या विहानच्या आजी त्याला घेऊन जात आहे आणि दादा बघा दर्शनाबरोबर चालला आहे. त्याची आत्या पण चालली आहे. आम्ही भरपूर तिकडे एन्जॉय केला. खूप मजा आली. तुम्ही पण एक टाईम व्हिजिट द्या तिकडे भायखळा झूमध्ये. तुम्हाला पण खूप आवडणार, खूप एन्जॉय करणार. त्यानंतर आम्ही तिकडे पेंग्विनचं होतं त्या तिकडे पण गेलेलो. पेंग्विनचं पण बघायला गेलेलो. पेंग्विन कक्ष म्हणून होतं. त्या पेंग्विन कक्षामध्ये पण आम्ही गेलेलो. हे बघा पेंग्विन कक्ष. तिथे पण आम्ही पेंग्विन वगैरे भरपूर बघितले आणि फोटोज वगैरे काढले. दादाचे पण फोटो काढले. तेच फोटो आता ते प्रोजेक्टसाठी आम्हाला उपयोगी पडणार आहेत. आणि एन्जॉय पण भरपूर केला. तिथे बघा कॅन्टीनजवळ आम्ही गेलेलो. कॅन्टीनमध्ये विहानच्या आजी होत्या माझ्यासोबत, सर्वजण होतो आम्ही. तिथे आईस्क्रीम वगैरे खाल्ली आम्ही कॅन्टीनमध्ये. थोडासा नाश्ता केला. दीदी आणि दादा बघा कसे बसलेले आहेत, बाय करतात सर्वांना. दादानी भरपूर फोटो काढले. इथं ते दगडाचा होता एलिफंट, त्याच्याबरोबर त्यांनी फोटो काढलाय. दादांनी तर भरपूर फोटो काढलेत, प्रोजेक्टसाठी पण काढलेत आणि असे पण एन्जॉय करण्यासाठी भरपूर फोटो काढलेत त्याने. आणि इथे पण बघा तोफ आहे. त्या तोफवर बसून कसा फोटो काढतोय, एक पोज देतोय. लायन बरोबर, लायनचा स्टॅच्यू होता, त्या स्टॅच्यू बरोबर. त्यानंतर टायगरचा होता, तिकडचा टायगरच्या स्टॅच्यू बरोबर पण फोटो काढत होता दादा खूप. आणि ह्या त्याच्या आत्या दीदी त्यांनी पण आम्ही भरपूर सगळ्यांनी फोटो मिळून फोटो काढले. इथे आम्ही बघा आता मग घरी जायला निघालेलो आहे. ट्रेनमध्ये भरपूर गर्दी आहे, बसायला पण जागा नाही आहे. मुंबई लोकल लेडी डबा पूर्ण भरलेला आहे. तुम्हाला दाखवते मी. आम्ही उभेच राहिलेलो आहे. ट्रेनमध्ये बसायला जागा नव्हती. व्हिडिओ आवडल्यास